नमस्कार मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण ज्या भागाला सुरुवात केलेली आहे तर तो म्हणजे पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे पार्ट्स वापरले जातात, त्याचा उपयोग काय असतो, याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी सर्वांना विनंती, जर यापूर्वीचे कॉम्प्युटरशी संबंधित तुम्ही भाग पाहिले नसतील तर ते MPSC फुले या चॅनलवर आहेत, त्या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. पहिला पार्ट जो तुमच्या समोर दिसतोय तर हा आहे मॉनिटर. मॉनिटर म्हणजे काय, तर एक प्रकारची स्क्रीन असेल, त्या स्क्रीनमध्ये आपण कॉम्प्युटरमध्ये जे जे काही वर्क करतो तर त्या संबंधीची सविस्तर माहिती आपल्याला डिस्प्ले होते. तर अशी स्क्रीन, असं डिव्हाइस किंवा असं उपकरण म्हणजे मॉनिटर होय. या मॉनिटरचं कनेक्शन हे CPU ला जोडलेलं असतं आणि याला एक पॉवर सप्लाय दिलेला असतो, ज्या थ्रू हा पॉवर घेतो आणि दुसरी जी डिस्प्ले केबल असते CPU सोबत जोडलेली, तर त्यामधून CPU मध्ये जे काय आपण वर्क करतो त्याची सर्व इन्फॉर्मेशन किंवा त्याचा डिस्प्ले या मॉनिटरवर दिसत असतो. मॉनिटरला कॉम्प्युटरमधील आउटपुट डिव्हाइस या नावानं ओळखलं जातं. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की कॉम्प्युटरचा पार्ट किंवा मॉनिटर हे कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे, तर हे आउटपुट डिव्हाइस आहे, जेणेकरून कॉम्प्युटरमधील माहिती युजरला समजेल यासाठी याचा कॉम्प्युटरसोबत वापर होतो. याचे वेगवेगळे प्रकार असतात. TV सारखा दिसणारा एक असतो मोठ्या आकाराचा, ज्यामध्ये पिक्चर ट्यूब वगैरे असं काही असतं, तर त्याला CRT म्हणतात. तुमच्या समोर जो दिसतोय तर हा LCD आहे आणि याच्यापेक्षा अतिशय पातळ किंवा नाजूक असतो, ज्याची जाडी कमी असते, तर त्याला LED असं म्हणतात. आणि नवीन एक प्रकार आता बाजारात येऊ पाहत आहे, त्याचं नाव आहे TFT, जरा पेपर LED डिस्प्ले असतो, म्हणजे अतिशय नाजूक किंवा अतिशय जाडी कमी असणारा तो डिस्प्ले असतो. तर अशा प्रकारचे मॉनिटरचे वेगवेगळे प्रकार. आता मी जे प्रकार सांगितले, CRT मॉनिटर, दुसरा प्रकार सांगितला LCD मॉनिटर, तिसरा प्रकार सांगितला TFT मॉनिटर, LED मॉनिटर, तर हे प्रकार विनंती आहे जे विद्यार्थी पाहतायत माहीत असेल तर ठीक आहे, पण नसेल माहीत तर तुम्ही गुगलमध्ये सर्च करून पाहू शकता CRT मॉनिटर, त्याच्या इमेजेस पहा, इमेजवर क्लिक करून. त्यानंतर जे आता मी प्रकार पाहिले 4 नोटबुकमध्ये लिहा, यावर मी तुम्हाला क्विज विचारणार आहे. चला पुढच्या पार्टकडे जाऊया. पहा, पुढचा पार्ट आहे CPU, ज्याला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो. आता यामध्ये एक CPU जो आहे बाजूला दिलेला, ज्याच्यामध्ये तिरपी एक रेष आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा लोगो आहे तुमच्या डाव्या बाजूला जो दिसतोय, तर तो CPU कॉमन आहे. पुढच्या बाजूला जे CPU दिसत आहेत तुम्हाला 4, तर ते CPU जाडीने कमी असतात. त्यांना जी जाडी आहे किंवा जी त्याचा आकार रचना आहे, तर त्याला कॉम्पॅक्ट साईज म्हणतात. कॉम्पॅक्ट साईज म्हणजेच लहान आकाराचे CPU. आणि ही जी बाजूला दिसते डाव्या बाजूला, तर याला आपण कोणती साईज म्हणतो, तर याला नॉर्मल साईज CPU असं म्हणतात. आणि हे जे असतात कॉम्पॅक्ट साईजचे म्हणजेच लहान आकाराचे CPU, हे ब्रँडेड मशीनसोबत वापरले जातात. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची HP असेल, लिनो असेल, परत त्याच्यानंतर डेल असेल, ॲसर असेल, ॲसूस असेल, तर हे लोक अशा पद्धतीचे CPU बनवतात. आणि हे जे CPU आहे बाजूला दिलेला, या आकाराचे सुद्धा CPU ते बनवतात, नाही असं नाही. मात्र जनरली जे PC आपण बाजारातून असेंबल करून घेतो, बनवून घेतो, असेंबल म्हणजे बनवून घेणे, तर त्या आकाराचे CPU हे डाव्या बाजूला दिलेला तुम्हाला हा वेगळा CPU तशा प्रकारचे दिसतात. CPU समोरची बाजू तुम्हाला दिसते, DVD रायटर आहे, USB पोर्ट आहेत आणि ऑडिओ व्हिडिओचे पोर्ट आहेत. झूम करून तुम्ही त्याला पाहू शकता. CPUचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. बऱ्याच परीक्षांमधून याची विचारणा झालेली आहे. पुढच्या बाजूला जाऊ. पहा, पुढचा पार्ट आहे कीबोर्ड. की म्हणजे बटन किंवा त्याला मराठीमध्ये कळ असं म्हणतात. आणि बोर्ड म्हणजे एक प्रकारचा तक्ता, तर बटनांचा तक्ता किंवा कळ तक्ता असं त्याला मराठीमध्ये ओळखलं जातं. समोर जो दिसतोय तुम्हाला, तर हा कीबोर्ड आहे. यावर वेगवेगळ्या प्रकारच्या की दिलेल्या आहेत. या कीचा वापर करून आपण अक्षरं असतील किंवा संख्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह असतील हे टाईप करू शकतो. शॉर्टकट कीचा वापर करून सुद्धा आपण काम करू शकतो.
कीबोर्ड जे आहे तर याला इनपुट डिव्हाइस या नावानं ओळखलं जातं. इनपुट म्हणजे संगणकाला सूचना देण्यासाठी याचा वापर होतो. वेगवेगळ्या कंपनीचे बाजारामध्ये कीबोर्ड उपलब्ध आहेत आणि तुमच्यासमोर जो कीबोर्ड दिसतोय तर बाजूला TVS कंपनीचा तो कीबोर्ड आहे. म्हणजे मी काही त्याची ॲडव्हर्टाईज वगैरे काही करत नाही, मात्र तुम्हाला फक्त कीबोर्डचा तो प्रकार सांगतोय. तर कीबोर्ड हे आपल्या संगणकासोबत वापरलं जाणारं अतिशय महत्त्वाचं डिव्हाइस आहे. चला पुढच्या पार्टकडे जाऊया. पहा, पुढचा पार्ट आहे माऊस. वेगवेगळे रंग आणि वेगवेगळ्या आकाराचे माऊस तुम्हाला समोर दिसत आहेत. या माऊसचा वापर आपण संगणकाला सूचना देण्यासाठी करतो, म्हणून त्याला इनपुट डिव्हाइस या नावानं ओळखलं जातं. आणि माऊसचा जर तुम्ही पाहिला यूज तर हा आपण वेगवेगळ्या सूचना, कमांड किंवा वेगवेगळे प्रोग्राम रन करण्यासाठी याचा वापर होतो. हे माऊस याला इनपुट डिव्हाइस या नावानं ओळखलं जातं. त्यानंतर वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या कंपनीचे माऊस असतात. ॲज पर दी युजर रिक्वायरमेंट आपण यांना खरेदी करू शकतो. जशा पद्धतीनं आपल्याला आवडतील तशा पद्धतीचे माऊस. पुढचा जो आहे तर हा वेब कॅमेरा आहे. आता सध्या आपण ऑनलाईन क्लासेस ज्या वेळेला पाहतोय त्यावेळेला हा कॅमेरा आपण वापरतो. कॅमेऱ्याचा आकार, रचना, कंपनी वेगवेगळी असू शकते. मात्र कॅमेऱ्याचा वापर कशासाठी होतो तर समोर बसलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ करणे, समोर बसलेल्या कॅमेऱ्याच्या समोर आलेल्या, बसलेल्या किंवा कॅमेऱ्यातून दिसलेल्या व्यक्तीचा फोटो काढणे. तसेच ज्या वेळेला आपण व्हिडिओ कॉलिंग, झूम असेल, गुगल मीट असेल किंवा मायक्रोसॉफ्ट टीम असेल किंवा आणखीन इतर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर करतो, क्लास अटेंड करतो, तर त्यावेळेला किंवा ऑनलाईन कॉलिंग करतो त्यावेळेला याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याला वेब कॅमेरा किंवा कॅमेरा या नावानं ओळखलं जातं. याच्यासोबत एक केबल असते जी USB केबल कॉम्प्युटरला जोडायची असते आणि दुसरी जी केबल असते ती माईक म्हणजेच पिंक आकाराचा एक पोर्ट असतो तर त्याला जोडायची असते, ज्याच्यामधून आपण बोललेला आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत जातो. त्यानंतर पुढच्या बाजूला हेडफोन हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं डिव्हाइस म्हणून ओळखलं जातं. याला नाव आहे हेडफोन. दुसरा एक प्रकार असतो याचा इयरफोन. हेड म्हणजे डोकं आणि फोन म्हणजे जे डोक्याला लावून वापरला जातो तर तो फोन म्हणजे हेडफोन. आणि इयर म्हणजे कान आणि कानाला लावून ज्याचा वापर होतो त्याला इयरफोन असं म्हणतात. हा दोन्हीमधला अतिशय पुसटचा नाजूक फरक आहे. म्हणजे ही सीमारेषा दोघांमधली आपल्याला ओळखायला सुद्धा येत नाही. आपण हेडफोन माझे कुठं आहेत किंवा माझा इयरफोन म्हणण्याच्याऐवजी आपण हेडफोनच म्हणतो. पण मोबाईलसोबत जे येतात त्याला हेडफोन न म्हणता इयरफोन, कारण ते कानाला लावायचे असतात. हे सुद्धा कानालाच असतात, मात्र डोक्याच्या वरून असतात, म्हणून याला हेडफोन असं म्हणतात. दुसरं, याच्यासोबत माईक असणारा आणि माईक नसणारा असे दोन प्रकार असतात. आता तुम्ही जे वरच्या बाजूला पाहताय या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय वरच्या बाजूला गोल आकाराचा काळा, तर हा आहे माईक. तर या माईकला आपण वर खाली करू शकतो. कॉल सेंटरमध्ये तुम्ही बोलणारी व्यक्ती पाहिले असाल तर हा माईक, त्याच्या थ्रू ती व्यक्ती आपल्याला बोलू शकते, ऐकू शकते. याला वायर असतं, CPU जोडायचं असतं आणि त्याच्या थ्रू आपण ऐकू शकतो, बोलू शकतो. तर हा हेडफोन असतो. त्यानंतर दुसरा जो पार्ट पुढचा आहे तर आपण जो CPU पाहिलेला आहे, बॅक साईड ऑफ CPUचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितलेला आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि याच्या CPUच्या मागच्या बाजूला काय असतं तर पहा, मी उजव्या बाजूकडून सुरुवात करतोय. उजव्या बाजूला तुम्हाला एक काळ्या रंगाचा पोर्ट दिसतोय ज्याच्यातून 3 पिना स्टीलच्या चमकत आहेत. खालच्या बाजूला 2 LED दिसत आहेत. तर याला काय म्हणतात, या 3 पिना ज्या तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी, तर याला काय म्हणतात, याला म्हणतात पॉवर इनपुट पोर्ट, जो की पॉवर देण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर CPU मध्ये पॉवर आलेली आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी ही LED असते, याचा वापर होतो. आणि आपण कॉम्प्युटरला वेगवेगळ्या प्रकारचे जे उपकरणं जोडतो तर या ठिकाणी हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय तर याच्या साहाय्यानं आपण ते पूर्ण पार्ट कॉम्प्युटरला जोडत असतो. मग पैकी मॉनिटर जे जोडलं जातं तर मॉनिटर या ठिकाणी जोडलं जातं. याला VGA पोर्ट म्हणतात. मॉनिटरची कनेक्टिव्हिटी तिथं होते. त्यानंतर खालच्या बाजूचा हा जो दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, याला साऊंड पोर्ट असं म्हटलं जातं. त्यापैकी पिंक कलरचा जो आहे तो माईकसाठी वापरला जातो. त्याच्यावरचा फेंट ग्रीन कलर जो आहे तर तो हेडफोनसाठी किंवा स्पीकरसाठी वापरला जातो. आणि पुढचा जो आहे, एखाद्या डिव्हाइसमधील आवाज जर आपल्या कॉम्प्युटरमध्ये इन्क्लूड करायचा असेल तर त्याच्यासाठी त्याला लाईन इन असं म्हटलं जातं. मात्र सर्वात महत्त्वाचे 2 पोर्ट आहेत, पिंक कलरचा जो की माईकसाठी असतो आणि ग्रीन कलरचा जो की स्पीकर किंवा साऊंडसाठी असतो.
तर माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही रजिस्टरमध्ये या माहितीची नोंद करत चला. ही कॉम्प्युटरची अतिशय सविस्तर आणि बेसिक माहिती आहे जी की भविष्यामध्ये तुमच्या खूप कामाला येणार आहे. आता हा डिस्प्ले पोर्ट पाहिला. डिस्प्ले पोर्टच्या नंतर जर आपण पाहिलं तर याला जवळपास पहा इंटरनेटची जोडणी केबल थ्रू करत असताना आपण या पोर्टचा वापर करतो. याला लॅन पोर्ट या नावानं ओळखलं जातं. लॅनची एक केबल असते ती जोडून त्याचा वापर केला जातो. दुसरं USB माऊस, USB प्रिंटर, USB स्कॅनर, USB कीबोर्ड जोडण्यासाठी हे पहा एकापेक्षा जास्त नंबर ऑफ USB पोर्ट दिलेले आहेत, म्हणजे 6 USB पोर्ट या ठिकाणी दिलेले दिसत आहेत. खालच्या बाजूला हा एक नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, अगदी USB सारखा दिसणारा. याला HDMI पोर्ट असं म्हणतात. मॉनिटरला आता हा जो VGA पोर्ट येत होता तर त्याच्या जागेवर आता अशा प्रकारचा HDMI पोर्ट आपल्याला दिसतोय, ज्याच्यामधून आवाज आणि डिस्प्ले दोन्ही बाबी येत असतात. मग नवीन HDMI पोर्ट आणि जुना VGA पोर्ट. तर CPUच्या मागच्या बाजूला या सर्व बाबी दिलेल्या असतात. त्यानंतर पुढची स्लाईड पाहूया. पहा पुढं जर पाहिलं तर हे प्रोजेक्टर आहे. प्रोजेक्टरचा वापर आपण जे कॉम्प्युटरमध्ये वर्क करतोय तर ते मोठ्या स्क्रीनवर आपल्याला व्यवस्थितरित्या दिसावं या अनुषंगानं केला जातो. प्रोजेक्टर हे एक प्रकारचं आउटपुट डिव्हाइस आहे, म्हणजेच आपण कॉम्प्युटरमध्ये केलेलं वर्क हे आपल्याला भिंतीवर, बोर्डवर किंवा वेगवेगळ्या व्हाईट पॅनलवर आपल्याला दाखवता येतं आणि ते सुस्पष्ट व्यवस्थितरित्या सर्वांना दिसावं. एकापेक्षा जास्त किंवा संख्येने जास्त जर ऐकणारे पाहणारे व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी याचा वापर होतो. याच्यासोबत रिमोटवर भिंतीला जर कीबोर्ड आपण भिंतीला जर आपण प्रोजेक्टर टांगलेला असेल तर त्याला ऑन ऑफ करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नेक्स्ट बॅक फॉरवर्ड असं काही करण्यासाठी आपण रिमोटचा वापर करत असतो. सेटिंग करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. तो रिमोट याच्या बाजूला आपल्याला दिल्याचं दिसून येतं. आपण परत पाठीमागं आलेलो दिसतोय. तर या ठिकाणी हा आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये मग हा आहे रिमोट. या रिमोटचा वापर आपण करतो. या ठिकाणाहून याच्यामधून LED मार्फत एक जी प्रकाश किरण आहे तर ती निघते, बॅटरीचा फोकस असल्यासारखी आणि ती भिंतीवर पडते. चौकोनी आकाराची असते. त्याची सेटिंग करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले असतात. परत वरच्या बाजूला इथं ही जी रिंग दिसते तुम्हाला, तर या रिंगचा वापर कशासाठी होतो तर ही रिंग आपल्याला मदत करते कोणत्या बाबीसाठी तर झूम करणे, ब्लर करणे किंवा ब्राईटनेस कमी जास्त करणे याच्यासाठी त्याचा वापर होतो. आणि या ठिकाणी जो मागच्या बाजूला पिनांचा पॉईंट दिलेला आहे हे पॉवर कनेक्टर आहे. प्रोजेक्टरचे आकार, रंग, कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. रिमोटनं ज्या बाबी करायच्या आहेत त्या बाबी सुद्धा या ठिकाणी करण्याची युटिलिटी प्रोव्हाइड केलेली असते. जसं आपण टीव्हीला पाहतो की बटनच्या साह्यानं सुद्धा सेटिंग करता येते आणि रिमोटच्या साह्यानं सुद्धा तशा पद्धतीचा हा प्रोजेक्टर आपल्याला दिसतोय. आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर पुढच्या बाजूला जे दिसती ती संगणकाची म्हणजेच फ्रंट साईड ऑफ CPU, ज्याला CPUची समोरची बाजू आपण असं म्हणतो. समोरच्या बाजूला CPU जो आहे तर डेल कंपनीचा तुम्हाला दिसतोय. याचा वापर कशासाठी होतो, नेमका कोणकोणत्या कामासाठी तर पहा इथं हे जे दिसतंय तुम्हाला हे आहे ऑन ऑफ स्विच. CPU ऑन करण्यासाठी याचा वापर होतो. त्यानंतर पुढच्या बाजूला हे जे दिसतं आहे तुम्हाला हे DVD रायटर आहे. या DVD रायटरचा वापर कशासाठी होतो तर या DVD रायटरचा वापर CD DVD प्ले करण्यासाठी आपण करत असतो. त्यानंतर दुसरं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा जो दिसतोय तर हा USB पोर्ट आहे. 2 USB पोर्ट दिलेले आहेत. पेन ड्राईव्ह जोडू शकता, मोबाईल कनेक्ट करू शकता, वेगवेगळ्या बाबीसाठी याचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर दुसरं जर डिव्हाइस आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा हेडफोन जोडण्यासाठी हा पोर्ट दिलेला आहे आणि दुसरा जो पोर्ट याच्यामध्ये दिलेला आहे तर त्या पोर्टचा वापर या ठिकाणी हा माईकसाठीचा पोर्ट आहे. तर अशा पद्धतीचे पोर्ट याला दिलेले आहेत. याचा वापर करून आपण माईक जोडू शकतो, हेडफोन जोडू शकतो. आपण मागच्या बाजूला पाहिलं की पिंक कलरला माईक जोडायचा आहे आणि ग्रीन कलरला आपण साऊंड जोडू शकतो किंवा स्पीकर जोडू शकतो किंवा हेडफोन जोडू शकतो. इथं स्पष्टपणे सिम्बॉल दिलेले आहेत की कशाला काय जोडायचं आहे. CPUची समोरची बाजू, इथं मी सांगितलेल्या बाबी तुम्हाला लिहायच्या आहेत की फ्रंट साईड ऑफ CPU किंवा CPUच्या समोरच्या बाजूला कोणकोणते कनेक्शन असतात. तर मग याच्यामध्ये या ठिकाणी दिलेलं पॉवर कनेक्शन असतं. हा DVD रायटर असतो. DVD रायटरला इथं दिलेले हे बटन DVD रायटरचा ट्रे उघडणे बंद करणे याच्यासाठी वापरला जातो. परत या ठिकाणी दिलेला हा हेडफोनसाठी आहे, हा माईक आहे आणि इथं दिलेले USB पोर्ट आहेत.
तर अशा पद्धतीचे बटन CPU दिलेले असतात. या व्यतिरिक्त CPU एक रिस्टार्टचं बटन दिलेलं असतं. ते प्रत्येक मशीनला असतंच असं नाही, मात्र जवळपास 99% मशीनला ते दिलेलं असतं. तर ही CPUची फ्रंट साईड. पुढच्या बाजूला पहा, आपण यापूर्वी माऊस पाहिला आणि माऊसचा जर आपण प्रकार पाहिला मगाशी, तर त्या माऊसला आपण हे पहा, जर बॅक साईडला आलोत आणि माऊस जर पाहिला तर आपल्याला स्पष्ट दिसून येईल की या माऊसला समोरच्या बाजूला तुम्हाला काय दिसत आहे, तर समोरच्या बाजूला या ठिकाणी याला केबल दिसतंय. पहा केबल दिसतंय, बरोबर आहे ना. मग आता जर आपण दुसऱ्या स्लाईडकडे गेलो, जी आता आपण स्लाईड पाहतोय, तर या स्लाईडकडे आल्यानंतर तुम्हाला माऊसला केबल वगैरे काही दिसणार नाही. हा वायरलेस माऊस आहे. आता जसा वायरलेस माऊस असतो तसा वायरलेस कीबोर्ड असतो, तसा वायरलेस हेडफोन असतो, तसा वायरलेस माईक असतो, तसा वायरलेस माऊस सुद्धा असतो. आता वायरलेस कीबोर्ड, माऊस, माईक किंवा आता समोर असणारा माऊस किंवा या व्यतिरिक्त आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइस आपल्याला USB स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. याचा वापर म्हणजे वायरलेसचा अर्थ ज्याला वायर नाही असा. मग हा पॉवर कशा थ्रू घेतो, तर या माऊसला या ठिकाणी वरच्या बाजूनं किंवा खालच्या बाजूनं अशी यंत्रणा असते ज्या थ्रू आपण काय करू शकतो. आता समजा हा माऊस आहे, तर याचं वरचं प्रोटेक्शन कवर तुम्ही रेड कलरचं किंवा खालच्या बाजूला जसं आपण घड्याळाला सेल टाकतो तशा पद्धतीने याला सेल टाकावे लागतात. आणि याच्यासोबत एक USB डोंगल येतं छोटंसं, पेन ड्राईव्हपेक्षाही लहान. ते USB पोर्टला लावावं लागतं आणि त्याच्या थ्रू हा नेटवर्क जनरेट करतो. याला ब्ल्यूटूथ माऊस या नावानं सुद्धा ओळखलं जातं. तर वायरलेस माऊससुद्धा मोठ्या प्रमाणात वापरले जातात. मग आपल्याला त्याची माहिती असावी म्हणून या बाबी मी तुम्हाला सांगतो आहे. चला, याचे कलर, रंग, परत वेगवेगळ्या प्रकारच्या किमती असतात. हा लॅपटॉप मी तुमच्यासमोर दाखवतोय. लॅपटॉप दाखवण्याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे. मी आत्तापर्यंत ज्या तुम्हाला बाबी सांगितल्या, तर त्या बाबीचं ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं, माऊस आहे, समोरची वेगवेगळ्या प्रकारची फ्रंट पॅनलची बटणं आहेत, प्रोजेक्टर हा थोडा भाग वेगळा आहे, याला सोडून देऊ. हे पहा, बॅक साईडची CPUची बटन आहेत, हेडफोन आहे, माईक आहे, कॅमेरा आहे, माऊस आहे, कीबोर्ड आहे, CPU आहे आणि मॉनिटर आहे. तर या सर्व बाबी आपण जर पाहिल्या तर हे पार्ट्स ऑफ कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जातात. मात्र या सर्व जर बाबी आपण या एका डिव्हाइसकडे आलो ज्याचं नाव आहे लॅपटॉप, तर याच्यामध्ये सर्व इन्क्लूड आहेत. म्हणजे काय, तर हे कॉम्प्युटरचं कॉम्पॅक्ट व्हर्जन आहे, लहान आकार आहे, याला उघड झाप करता येतं म्हणून याला नोटबुक या नावानं ओळखलं जातं. दुसरी महत्त्वपूर्ण बाब, कीबोर्ड याच्यावर समोरच्या बाजूला तुम्हाला सुस्पष्ट दिसतोय की याच्यावर कीबोर्ड सुद्धा आहे. कीबोर्डचा वापर जो आहे तर आपण वेगवेगळ्या कामासाठी करत असतो. समजा या ठिकाणी दिलेला हा कीबोर्ड आहे. आता कीबोर्डच्या नंतर समोर जर तुम्ही पाहिलं तर इथं दिलेला हा माऊस पॅड आहे. माऊस पॅडच्या साह्यानं आपण क्लिक करू शकतो, राईट बटन, लेफ्ट बटन. कीबोर्ड झाला, माऊस झाला. आता डिस्प्ले जर आपण पाहिला तर समोरच्या बाजूला हा डिस्प्ले सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. डिस्प्ले कुठं आहे, तर हा समोरच्या बाजूचा डिस्प्ले. म्हणजे मॉनिटरची या ठिकाणी आवश्यकता नाही. तुम्हाला 3 पार्ट झाले, एक कीबोर्ड झाला, दुसरा माऊस झाला आणि तिसरा डिस्प्ले झाला. आता पूर्ण जी सिस्टीम आहे तर कुठे इन्क्लुडेड आहे, CPUचा जो रोल पूर्ण करतो तर तो डिव्हाइस कोणता, तर CPUचा रोल पूर्ण करणारा याच्या खालच्या बाजूला हा पूर्ण दिलेला डिव्हाइस असतो. या कीबोर्डच्या खाली, माऊसच्या खाली प्रोसेसर आहे, रॅम आहे, म्हणजेच CPUचं पूर्ण. आणि याच्या लेफ्ट आणि राईट साईडला काय केलेलं असतं, तर लेफ्ट आणि राईट साईड म्हणजे कोणती बाजू, तर पहा मी तुम्हाला दाखवतोय. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर कोणती बाजू, ह्या पहा, ही राईट आहे इथं दिसणारी आणि ही लेफ्ट आहे. तर या दोन्ही बाजूला काय केलेलं असतं, याच्यामध्ये बटन दिलेले असतात. किंवा बटन म्हणण्याची आपण असं म्हणू शकतो, DVD रायटर, परत डिस्प्ले पोर्ट ज्याला HDMI म्हणतो, VGA म्हणतो, परत USB पोर्ट ज्याला आपण कीबोर्ड माऊस जोडू शकतो किंवा पेन ड्राईव्ह लावू शकतो, परत हेडफोन, माईक जोडण्यासाठीचे पोर्ट या ठिकाणी दिलेले असतात. आणि याला पॉवर बॅकअप असतो, बॅटरी असते याच्यामध्ये, आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर होतो. लॅपटॉप, नोटबुक नावानं ओळखलं जातं, कारण पुस्तकासारखी याची उघडझाप करता येते. मित्रांनो, आज आपण जर काय पाहिलं तर कॉम्प्युटरचे पार्ट्स जे की व्हॅल्युएबल पार्ट्स म्हणून ओळखले गेले. तर या ठिकाणी आपला पूर्ण आजचा पोर्शन संपतो आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे होमवर्क, तर ते व्यवस्थितरित्या तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, ज्याच्यामध्ये
तुम्हाला टाईप्स ऑफ कीबोर्ड गुगलमध्ये टाईप करायचे, वेगवेगळे प्रकार कीबोर्डचे तुम्हाला दिसतील. टाईप्स ऑफ माऊस टाईप करा, वेगवेगळे प्रकार. जे पार्ट तुम्ही पाहिले तर त्याचे टाईप्स ऑफ करायचं आणि पुढच्या बाजूला टाईप करायचं. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की टाईप्स ऑफ कॉम्प्युटर माऊस असं टाईप करा. नसेल तर ज्या वेळेला तुम्ही टाईप कराल तर त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे माऊस म्हणजे उंदराचे प्रकार वगैरे तुम्हाला दाखवले जाऊ शकतात. कीबोर्ड टाईप केल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे ते पियानो वगैरे अशा प्रकारचे कीबोर्ड टाईप केले जाऊ शकतात. माझा विद्यार्थी आज्ञाधारक, त्याचबरोबर गुणवंत आणि प्रॉपर वेनी ॲक्युरेट इन्फॉर्मेशन सर्च करणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जाईल याची मला खात्री आहे. म्हणून माहिती सर्च करत असताना आणि दिलेला होमवर्क रोजची रोज रेग्युलर तुम्ही कंप्लीट करा. नेटचे थोडेफार इश्यू असतात, त्यामुळं आपण कंटिन्यू रोज 8 वाजता लेक्चर अपलोड करतो आहोत. मात्र थोडाफार वेळ पुढं पाठीमागं जर झाला तर कृपया करून अटेंड राहण्यासाठी ठीक आहे, बघूया मग नंतर लेक्चर आपण विजिट करूया असा प्रकार करू नका. मात्र ज्या विद्यार्थ्यांना खरंच शक्य झालेलं नाही तर ते विद्यार्थी एखादं लेक्चर मिस जरी झालं तरी MPSC फुले या चॅनलवरून ते पाहू शकतात. लेक्चरचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर प्रेस करा. तोपर्यंत काळजी घ्या, व्यवस्थितरित्या सोशल डिस्टन्स मेंटेन करा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, आपल्या घरच्या व्यक्तींची काळजी घ्या. थांबूया. धन्यवाद.